नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जे राजाराम शेळके जे ठाकरे गटाचे नेते होते, त्यांच्या सुनबाई जे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या होत्या आणि ठाकरे गट सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकीट घेतलं. तसेच प्रदीप ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते होते अनेक वर्षांपासून, त्यांनी सुद्धा घड्याळ घेतली आणि या घड्याळ घेतल्यामुळे या दोन जिल्हा परिषदेचे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस तिकिटावर त्यांना फायदा मिळताना दिसून येईल. कारण दोन्ही चिन्ह जर आपण बघितलं तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह होतं. त्यामुळे प्रदीप ठाकरे किंवा राजाराम शेळके यांना मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसून येत आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर या संदर्भामध्ये माणगाव जिल्हा परिषदमध्ये तर त्यांना सुवर्ण प्रदीप ठाकरे 8,714 म्हणजे 19 मतांनी विजय झालेले आहेत. घड्याळ चिन्ह घेतलं होतं त्यांनी. आणि आपण जर बघितलं कशेळे आपण ह्याच्याकडे जाऊया. झेडपीमध्ये गेल्यानंतर आपल्याला वर्षा सुरेश जारळे यांचा जे आहे चांगल्या मताने विजय झाले. 3,719 मतांनी जे आहे वर्षा सुरेश दोरे जे आहेत त्या मतांनी विजय झाले दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांचा विजय जो आहे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विजय झाले दिसून येत आहे. त्यामुळे आता हे दोन नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले दिसून येत आहेत, हे मात्र नक्की.